सगळे मजेत आहेत का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि पावसाचे दिवस चालू, तुमच्याकडे आहे का पाऊस? नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडं भरपूर पाऊस आहे. चला पाऊस दाखवते. आभाळ आले ना विचारतो सोय नाही, असं वाटतं की आता लय जोरात पाऊस आहे. पहिलं पण पडून गेला ना, तर बघा वापस पण पाऊस आहे. झाड बघा पावसाळ्यामध्ये लावले होते, एक याच्यात 3-3 झाड आहे कुंडीमध्ये. तिसरा दिवस आहे. पूजा आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. आपल्या मधला पहिला शनिवार असल्यामुळं शेंगदाण्याची खिचडी पण बनवायची आहे आणि प्लस कुरमुऱ्याचा नाश्ता पण बनवायचा आहे. बघा हे आता आगोळ बिगोळ करून आलाय, आता तयार झालाय का. आता आज 15 ऑगस्ट आहे, त्यामुळे ते आज उशिरा उठले, शाळेत गेले नाही. का आता इकडं भरपूर पाऊस होता त्यामुळे ते शाळेत गेले नाही. सकाळी पाऊस होता आणि शाळा पण जाण्याच्या ठिकाणी ना पूर्ण पाणी पाणी असतं, त्यामुळे ते शाळेत गेले नाही. तर चला आता मी बाकीचं दाखवते. जो घातलाय अजून काही भिजला नाही आहे, भिजल्याच्या नंतर आपण बनवू. तोपर्यंत कपडे धुवून घेते का. आता भांडे सगळे घासून झाले आणि घर पण सगळं आवरून झालं. मोबाईल पण दे. आता खाली कपडे पिळते आणि मग शेंगदाण्याची खिचडी बनवते. तर चला भेटते थोड्या वेळात. आता मला कंटाळा आलता, त्यामुळे मुलीला म्हटलं शेंगदाण्याची खिचडी बनव. तर आता मुली कशी बनवते, मुलीच्या हातची रेसिपी आज नक्की तुम्ही बघा. आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की आजची रेसिपी चिव बनवते. तर चला बघू काय काय तिने केलंय. फ्राय करायला बटाटे शिजून घेणार आहे. इकडे शेंगदाणा पण आपला भिजलाय, आता बटाटे शिजून घेते. मसाला पापड बनवला होता, त्याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलला आलेली आहे, तर नक्की ती तुम्ही बघा. शेंगदाणा चांगला भिजलाय, तर मस्त मिक्स करून घेते. मीठ टाक का टाकलंय? मिरची किती टाकल्या? अरे तिखट करशील, किती टाकल्या मग? नाही. अरे बघा तिनेच टाकल्या आणि ती लाजती फोनवर कॅमेरा समोर बोलायला. पण बोला असं मंडळी, काय करता, लेकरं आपले लाजत आहेत घडी घडी. इकडे का बटाटा शिजून झाला. आता कढईत चटकली खाली. बाई ग, आपलं गॅसच कसं आहे. जरा याला ना शिजलंय, जरा परतावं म्हटलं, त्यात मीठ टाक जरा शिजायला बटाटे. मसाला पापड पहिला तुम्हाला शेंगदाणा बनवून द्या, मला लागली भूक. मला मसाला पापड बनवून दे. मस्त मीठ टाकलंय. आता बटाटा चांगलं शिजून घ्यायचं. मसाला पापड आता सकाळी तर मसाला पापड बनवले होते, अजून व्हिडिओ गेला पण नाही मंडळी पशी. खायचा मैत्रिणींना बघा मसाला पापडची रेसिपी यांना एवढे आवडले की मी आज दिवसभर मसाला पापड बनवा चालवलंय. तर नक्की तुम्ही पण करून बघा ती रेसिपी बघा माझी. आणि ती चिवची पण शेंगदाण्याची रेसिपी बघा तुम्ही, कारण की ती खूप छान शेंगदाणा करते. बटाट्यात मीठ टाकलं होतं तिने, मग शेंगदाण्यात नाही टाकणार आहे. चिव स्वयंपाक करत असले ना भांडे एवढे काढते ना खालीच्या बाहेर.
त्याच्या बाहेरच भांडे काढते. मसाला थोडं किती तिने शब्दाना बनवताना घेतला चटका लागून बसली जाऊन. बघितलं का याला किती हसायला येते. यांना पण कढईचा चटका बसला ना तिला. तिला कोण सांगितलं एवढं तेल टाकतोय. त्याला 10 मिनिटं झाकण ठेवायचं. आता शब्दाना करून झाला बघा. मस्त कुरकुरीत शब्दाना केला ना. जास्त हे पण नाही बघा, मोकळा सुळसुळीत शब्दाना आहे. शिवचा शब्दानाच भारी बनवते शिव. आता मी नैवेद्य दाखवून घेते आम्हाला. त्याला वापस 10 मिनिटं झाकून ठेवते. आपल्या आजचं पहिला शनिवार आला त्यामुळं आपल्या स्वामींना आता शब्दाना, कारण की घरात उपास पण आहे. माझी पूजा बघा. आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक लाईक कमेंट केली ना मला खूप आनंद होतो. का तुम्ही कमेंट लगेच वाचते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला बाय बाय सगळ्यांना.